हो, तुला जपणार आहेच्या एपिसोड रिव्ह्यूमध्ये आपण आत्तापर्यंतच्या भागात बघितलं की मंजिरी शिवनाथला कैद करून घेते. शिवनाथ मीरासाठी काहीतरी मेसेज टाकतोय आणि आता मीराला तो शोध लावायचा आहे की मंजिरीचा सत्याचा शोध लावायचा आहे. ती अंबिकाला सांगण्याचा प्रयत्न करते, पण अंबिकाला त्यावर विश्वास बसत नाही. त्यामुळे अंबिका आणि मीरामध्ये थोडी फूट पडलेली आहे. मंजिरी तिच्या बॉक्समधून पत्रिका काढते. त्या पत्रिकामध्ये राधा गुरवच्या ऐवजी मीरा नाव असतं. मीरा गुरव नाव असल्यामुळे मंजिरी खूप हादरते. मंजिरी मार्जिरीला प्रश्न विचारते की आपण असं कसं चुकलो. अंबिकाच्या ऐवजी आपल्याला मीराला मारायचं होतं. हे इतकी मोठी चूक कशी झाली. आता पुन्हा कसं सुरू करायचं म्हणून. आणि ती वेदाची पत्रिकाही शोधत असते. मीराच्या आईची पत्रिका तिला भेटते, पण वेदाची पत्रिकाच तिला भेटत नाही. तेव्हा मंजिरी टेन्शनमध्ये असते आणि बोलते की मी इतकी गाफील कशी काय राहिली. वेदाची पत्रिका कशी सापडत नाही. इकडे मीरा बोलते की आजीशी बोलायचं आहे, पण कुठे शोधू तिला. तेव्हा मीरा बोलते की मागच्या वेळेस भेटली तिथेच असेल का, उद्या जाऊन भेटते. इकडे मंजिरीही टेन्शनमध्ये असते, मीराही विचारांमध्ये चालत असते. त्या दोघी त्यांच्या धुंदीमध्ये चालत असतात. तेवढ्यात समोरासमोर येऊन उभ्या राहतात आणि मंजिरी चुकून मीराला धडकते. मंजिरीच्या हातातली पत्रिका खाली पडते. तेव्हा मीरा थोडी थांबते. मीराही उचलायला लागणार. तेवढ्यात मंजिरी पटकन पत्रिका उचलते आणि साडीच्या पदराखाली लपवते. तेव्हा मंजिरी मीराला बोलते की लागलं नाही ना तुला. तेव्हा मीरा बोलते नाही. तेव्हा ती विचारते की कुठे चालली होती. तेव्हा मीरा बोलते मी रूममध्ये. आणि तुम्ही. तेव्हा मंजिरी बोलते की मी कुठेच नाही, इथेच होती. तेव्हा मीरा बोलते नाही नको, रूममध्ये नको, खाली सगळे जेवायला थांबलेत, मी सगळ्यांना वाढते, तुम्ही पण या. तेव्हा मंजिरी बोलते की ठीक आहे. मीरा गेल्यावर मंजिरी बोलते की बरं झालं मीराच्या हाती या पत्रिका लागल्या नाहीत. तेव्हा मंजिरी बोलते की आता मार्जरीकडे जायला नको. दादासाहेब पण घरी नाही येत, पण मीराच्या मनात संशय नक्की आहे. सगळे झोपले की मी जाते. इकडे मंजिरी तिच्या खोलीत बसलेली असते आणि विचार करत असते आणि बोलत असते की अंबिकाला खरंच मारायचं नव्हतं का. हे भ्रम आहे का सत्य आहे काहीच कळत नाही. पत्रिकांचा घोळ कसा झाला. तेव्हा मंजिरी बोलत असते की मार्जरी येते, मी येते. तेव्हा मंजिरी जायला लागणार तेवढं तिथे अंबिका येते. अंबिका येऊन तिथे उभी राहते. तेव्हा मंजिरी पटकन सावरासावर करून तिथेच बसून राहते बेडवर आणि मनात बोलते की आता हिच्यासमोर नाही जाता येणार, नाही तर ही लगेच पाठलाग करेल. इकडे मीरा रात्री झोपलेली असते. अथर्व त्याचं काम करत असतो. अथर्वचं काम झाल्यावर तो मीराच्या अंगावर पांघरून घालतो आणि बोलत असतो की मीरा, आपल्या नात्याचं सध्या काहीतरी बिनसलं आहे. पण मीरा, आपल्या नात्याची सुरुवात ही कडू झाली होती, पण आता आपल्या नात्याची सुरुवात कुठेतरी गोड व्हायला लागली होती. पुढे काय होणार आहे मला माहीत नाही, पण मीरा, मी आपलं नातं नेहमी जपणार आहे. पण मी हे नातं तुटू देणार नाही आणि गरज पडली तर मी या नात्यासाठी जगाशी, अगदी कोणाशीही, देवाशी सुद्धा भांडायला तयार आहे. पण आपल्या नात्याला मी काहीही होऊ देणार नाही आहे. दॅट्स माय प्रॉमिस. इकडे मीरा खूप गाढ झोपेत असते आणि तिला सारखं तिच्या बाबांनी सोडलेला मेसेज आणि ती गठोडं ते सगळं आठवत असतं. तेव्हा मीरा झोपेत तुळस, मंत्र हे सगळं बडबड करत असते. तेवढं अथर्वचं लक्ष जातं. अथर्व बोलतो की मीरा काय झालं, वाईट स्वप्न पडलं का. तेव्हा मीराला जाग येते. तेव्हा मीरा बोलते की नाही. तेव्हा अथर्व बोलतो पाणी हवं आहे. तेव्हा मीरा बोलते की नाही. तेव्हा अथर्व तिला झोपायला सांगतो. मीरा विचारात पडलेली असते. तेव्हा अथर्व बोलतो की झोपेत काय बोलत होती. अमावस्या, बिब्बा, तुळस, मंत्र काय होतं हे. इकडे अंबिका मंजिरीजवळ बसलेली असते आणि मंजिरीला सांगत असते की आई, मला माहिती आहे तुम्हाला माझं काहीच ऐकायला आवाज येणार नाही आहे, पण तरीही मला तुमच्याशी बोलायचं आहे, माझं मन मोकळं करायचं आहे. तेव्हा ती मीरा आणि तिच्यामधलं भांडण सांगत असते आणि सांगत असते की आई, तुम्ही या घराला एवढं सांभाळलं आहे, मला एवढं प्रेम दिलं आहे, पण मीरा काही ऐकून घ्यायला तयारच नाही आहे. तेव्हा मंजिरी मनात बोलते की गैरसमज मीराचा नाही, अंबिका, गैरसमज तुझा झाला आहे. मी माझ्या स्वार्थासाठी या घराला जपते. माझा स्वार्थ कंप्लीट झाला ना एकदा का, तर मी यातलं कोणालाही जिवंत सोडणार नाही आहे म्हणून. तेव्हा अंबिका तिचं बोलतच असते की आई, तुम्हाला माहिती आहे ना माझा महागौरी मातेवर किती विश्वास आहे आणि मला तुम्ही महागौरी मातेसारखेच आहात. मंजिरी मनात बोलत असते की का ही इथून कधी जाणार आहे, मला हिच्यामुळे मार्जरीकडे जाता येत नाही आहे. अंबिका रडून विचारत असते की आई सांगा ना, मी काय करू. तेव्हा मंजिरी मनात बोलत असते की तू इथून जा आधी, मला मार्जरीकडे जायचं आहे म्हणून. इकडे मीरा किचनमध्ये असते आणि मनात बोलत असते की सगळं कामावरून झालं ना, तर मला देवी आजीला भेटायलाच जावं लागणार आहे. तेवढं तिथे अंबिका येते. मीरा अंबिकाकडे बघून न बघितल्यासारखं करते. तेव्हा अंबिका बोलते की मीरा काय चाललं आहे तुझं. तुझा स्वभाव असा झाला आहे ना की तुला साधं वेदाकडेही लक्ष देता येत नाही आणि घरातही नाही. तेव्हा मीरा बोलते की आई आहे मी तिची. तेव्हा अंबिका बोलते हो का, मग आईचं लक्ष नाही आहे मुलीकडे. तेव्हा मीरा बोलते की वेळ देता येत नाही, याचा अर्थ असं नाही की लक्ष नाही आहे म्हणून.
तेव्हा मीरा बोलते की आणि अचानक कशी गं तुला वेदाची आठवण आली? मला चुकीचं ठरवायचं आहे म्हणून ना, आणि तू हे कोणासाठी करते ना मला चांगलंच माहिती आहे. तेवढ्यात मीराचं लक्ष अथर्वकडे जातं. अथर्व किचनमध्ये येत असतो. तेव्हा अथर्व बोलतो गुड मॉर्निंग मीरा. तेव्हा मीरा बोलते तुम्हाला कॉफी हवी होती ना, तुम्ही बसा ना, मी तुम्हाला लगेच कॉफी घेऊन येते. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा मगाशी एक बोलायचं विचारायचं राहून गेलं. तेव्हा मीरा बोलते काय? तेव्हा अथर्व बोलतो की मंत्र, अमावस्या, तुळस आणि बोलतो की अजून एक नाव काय? तेव्हा मीरा आणि अंबिका अथर्वकडेच बघत असतात. तेव्हा मीरा मनात बोलते की यांना वस्तूंची नावं कशी कळली? तेव्हा मीरा बोलते की यांनी तो कागद बघितला तर नसेल ना. तेवढ्यात अथर्वला शब्द आठवतो. अथर्व बोलतो की बिब्बा. काय हे सगळं? तेव्हा अंबिका बोलते की काय विचारतायत अथर्व? तेव्हा अथर्व बोलतो की मीरा तू मला सांगू शकतेस. तेव्हा मीरा पटकन अथर्वला विचारते की काय नाही हो, आणि तुम्हाला कसं कळलं हे, म्हणजे तुम्ही ते? तेव्हा अथर्व बोलतो तू रात्री झोपेत या सगळ्या गोष्टी बडबडत होतीस. मीरा बोलते अच्छा ते स्वप्न असेल काहीतरी. तेव्हा अथर्व बोलतो की मी तुला विचारलं होतं ते स्वप्न आहे का, तेव्हा तू नाही म्हणलीस. तेव्हा मीरा बोलते की आपल्याला कुठे आठवतात ना स्वप्न. तेव्हा मीरा बोलते असेल काही असंच, तुम्हाला कॉफी हवी होती ना, तुम्ही बसा बाहेर मी आणून देते. तेव्हा अथर्व चालला जातो. तेव्हा मीरा तिथून चालली जाते. तेव्हा अंबिका मनात बोलते की मीरा नक्कीच काहीतरी लपवतीये. इकडे मीरा खाली हॉलमध्ये येते. तेव्हा ती मनात बोलत असते की वेदाच्या बाबांनी सांगितलेल्या गोष्टी वेदाच्या बाबांना कळल्या ते ठीक आहे, पण ते ताईने ऐकायला नको होतं. तेवढ्यात देवी आजीचा आवाज येतो. मीरा इकडे मंजिरी मार्जिरीकडे पत्रिका आणून देते. तेव्हा मार्जरी बोलते की मंजिरी फक्त 2च पत्रिका, वेदाची पत्रिका कुठे गेली? तेव्हा मंजिरी बोलते की तिची पत्रिका नाही आहे. तेव्हा मार्जरी बोलते की असं कसं होईल? तेव्हा मंजिरी बोलते की ते नाही माहीत. हे बघ मार्जरी, या सगळ्या पत्रिकांबरोबर ही एकच पत्रिका योग्य आहे. ती म्हणजे अंबिका आणि मीराच्या आईची, देवे आणि गुरवची, आणि हिच्या दोघी मुलींची पत्रिका याच्यासारखीच असायला हवी. आपल्याकडे राधा गुरव म्हणजे अंबिकाची पत्रिका आहे, पण त्यावर मीरा गुरवचं नाव आहे. तेव्हा मार्जरी बोलते की पत्रिका बदलली कशी? तुझ्याकडून काही घोळ. तेव्हा मंजिरी बोलते की आपण काय काय नाही केलं यासाठी मार्जरी. त्या शिवनाथकडे मी विद्या शिकायला गेले, त्याला फसवून त्याच्या बायकोला मी जाळलं, त्याच्या मोठ्या मुलीला राधाला मी पळवून आणलं, अंबिका म्हणून तिला वाढवलं, तिला सून म्हणून घरात आणलं, आणि तिच्याच पोटी वेदाचा जन्म झाल्यावर तिला जाळून टाकलं. आणि आता जेव्हा अंबिकाचा आत्मा कवडीत कैद करायची वेळ आली आहे, आता तेव्हा आपल्याला कळते की अंबिकाला नाही मीराला मारायचं होतं. तेव्हा मार्जरी बोलते म्हणजे आपण इतकी वर्ष ज्या गोष्टीची वाट पाहिली, ज्या गोष्टीसाठी झटलो, ती गोष्ट निष्फळ ठरली. इकडे मीरा आजीला बोलते की आजी मीच तुला भेटायला राहिली होती पण तूच आलीस. तेव्हा आजी बोलते की हो हो मीरा, मलाही तुला भेटायचंच होतं गं. मीरा तुझी सासू बरी आहे ना? नाही म्हणजे सतत तिचं काही ना काहीतरी चालूच असतं, व्याप आणि त्याप सगळंच वाढवते गं, म्हणूनच विचारलं. इकडे मंजिरी मार्जरीला विचारत असते की मार्जरी म्हणूनच वेदाची पत्रिका गहाळ झाली, कारण आपल्याला अंबिकाच्या मुलीला नाही मीराच्या मुलीला मारायचं आहे. तेव्हा मार्जरी बोलते की घात केलाय कोणीतरी, मोठा घात. तेव्हा मंजिरी बोलते की आपण मीराचाही जीव घेऊ शकत नाही, कारण आधी तिच्या पोटी मुलगी जन्माला यायला हवी, तरच हे सगळं वर्तुळ पूर्ण होईल. मार्जरी आपलं चिरतरुण व्हायचं स्वप्न अपूर्ण राहील. तेव्हा मार्जरी बोलते म्हणजे पुन्हा त्या अरिष्टाची सुरुवात. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.